मित्रांनो, जर याच्यामध्ये बोललो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तब्बल 400 वर्षापूर्वीच्या काळात राजकवी कवी भूषण होऊन गेलेले आहेत। ब्रज भाषेमध्ये त्यांनी वीर रसामध्ये कविता लिहिलेल्या आहेत आणि सर्वांच्या रॅप सॉन्ग सारखे आहेत। एक नमुना देतो तुम्हाला। साजी चतुरंग सन अंग में उमंग जब सर्ज शिवाजी जन जितन चलत है भूषण बन गला जब बिहार नगर रन के नदी नद मत जबरन में रहता है कल फल के गल गल गजनी के तेरे वाले साइलेंस होता है तारा से करन मिल दिल पर मार पर वाली बोलत है। ठीक है, परंतु त्या गाण्यामध्ये छत्रपती शिवराय ज्यावेळेस युद्धाला जात आहे तर जणू काही ते विजयश्री खेचूनच आणणार आहे असा त्याला संदर्भ आहे। पुन्हा एकदा वाचतो। साधी चतुरंग से अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जन जीतन चलत है भूषण भनक नाथ बिहद नगारन के नदी नगमक जब रन में रलक है ऐल फैल खैल बैल खलक की गैल गैल गजन के फैल फैल सेल उछलत है तारा सो तरण दूरी धारा पे लगत जिमी पारा पारा वाली होलत है। छत्रपती शिवरायांची जेव्हा सेना रणांगणावर येते जसा मळकुळी पारा प्लेटवर फिरतो अस्थिर होतो तसा जणूकाही कुणाकडे युद्ध संग्रामाचं जे सिच्युएशन आहे ते पूर्ण अस्थिर झालेले आहे। दुसरं एक गाणं आहे मी ऐकलेलं आहे। इंद्रजिनी जंब पर बाडवसम अंब पर रावण सा दंब पर रघुकुल राज है कौन मारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा झुमंड पर चीता मुख झुंड पर भीषण मुंड पर जैसे मुराज है तेज तमा अंश पर कन्न जीवी कंस पर त्यो मलेंच वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है। अशा ब्रज भाषेमध्ये कविभूषणांनी 400 वर्षापूर्वी लिहिलेली ही काव्य आहे। शिवरायांना त्यांनी प्रलयकारी म्हणून म्हटलेले आहे। त्याचा एक नमुना प्रेतनी निसाचरी हो मिली आपस में गावत बधाई है भैर भूत प्रेत भूतर भूदर भयंकर से जुत जप जगोने जमाती जुड़ी आई है किलकी के कुतकल करती काली डिमक डमरू दिगंबर बजाई है शिवा पूछे शिव से समाजो आजू कहा चली ताऊ में शिवा नरेश भ्रुकुटी चढ़ाई है। पार्वती खुद शंकराला म्हणते की जे प्रेतनी पिसाचरी ह्या चटकेने बाहेर पडल्या पुढे जात आहे जणू काही आज शिवाजी महाराज सर्वांची कत्तल करणार आणि या सर्व भूतखेतांना आता मेजवानी मिळणार। तर असा हा काव्याचा नमुना सादर करत आहेत